इथे साईडने पाईन हे जे आहे त्याला पाईन म्हणतात आणि पूर्ण असं सगळं टाकून दिलं होतं बिल्डरने. आणि आता हे रोहितने एवढ्या बाजूचं काढलं आहे आणि तिकडे असं रोल करून ठेवलं आहे. आत्ता जस्ट पाऊस येऊन गेला आहे आणि आता इकडे जी आमची जी फुलं झाडं आहेत ती इथे सगळी लावणार आहे आणि बाजूने ह्या विटा अशा आणल्या आहेत त्या लावणार आहे. इकडे आता साईडने पूर्ण विट्या लावून झाल्यात आणि ह्या अगदी पहिली जी लावली आहे तसं मेजरमेंट घेऊन ह्या सगळ्या लावल्यात, कारण का अशा थोड्या वाकड्या जात होत्या. आणि ह्या मातीत का नाही लावू शकत झाडं? कसली माती? क्ले माती आहे, त्यामुळे ह्याच्यात एवढं जास्त असं म्हणजे फर्टिलायझर वगैरे असतं एवढं काय नसतं. हीच माती खाली टाकून ह्याच्यावरतीच हे घर बांधतात इथे. आता या मातीमध्ये गार्डन सॉईल आणलं आहे आणि पॉटिंग मिक्स आणलं आहे. पॉटिंग मिक्समध्ये सगळं मिक्स असतं म्हणजे फर्टिलायझर हे सगळं ते. आणि आता ह्याच्यामध्ये ती मिक्स करणार आणि मग ती जी रोपं आहेत ही तिकडे आहेत आमची, ती इथे लावणार आहे सगळी. आणि इथे हे हलवलं नाही कारण का ऑलरेडी ह्याची जी झाडांची मुळं ऑलरेडी खाली मोठी झाली असती, सो ती हलवली तर ती पूर्ण ती हलतील, त्यामुळे ते आता हलवलं नाही आहे. आता हे सगळं काम पूर्ण झालेलं आहे. ही सगळी सदाफुली लावली आहे आणि ती शेवंती आहे, हे सदाफुली आहे, हे गुलाबाचं झाड आहे सदाफुली आणि जास्वंद ठेवले कारण का नंतर थंडीच्या दिवसात त्याला शिफ्ट करता येईल म्हणून ते कुंडीतच ठेवलं आहे. आणि इथे मेहनत आहे किती 2 तासाची झाली. हो, या विटाच्या होत्या या पूजेसाठी आम्ही आणल्या होत्या, जे हवन करायचं होतं त्याच्यासाठी लावायला बाजूने तात्पुरत्या इथे लावल्यात, नाही तर मग या परत आणून इथे अशा लावायच्या म्हणजे पूर्ण मॅचिंग होईल. आणि इथे गुलाबाचं झाड